ओम श्री गणेशाय नमः। बोलिए कुलदेवी माता भवानीची जय। तर आज मी जोगवा मागणार आहे। तर 5 घरी जोगवा मागते मी। तर त्याच्या आधी मी सर्वात आधी 5 घरी जायच्या आधी मी आपल्या घरचा जोगवा घेते। तर इथं आहे माझं देवघर हे आणि इथे आहे आई तुळजाभवानीचा फोटो, दुर्गाजीचा आणि बाकी सगळ्या देवीचा फोटो आहे। तर जोगवा मी आधी घरचा जोगवा ठेवते आणि थोडंसं इथं म्हणजे जोगवा मागताना देवीसमोर थोडा नाच वगैरे करते मी। कसं म्हणजे देवीला ह्या गोष्टी गरबा म्हणा किंवा जोगवा मागताना नाचणं वगैरे खूप आवडते। तर जोगवा का मागायचा म्हणजे मी लहान असताना माझ्या आजीसोबत जोगवा मागायची। तेव्हा मला माहीत नव्हतं आजी जोगवा मागायला जाते, तर हौस होती म्हणून मी आजीसोबत जोगवा मागायची। आणि आता माहीत झालं की जोगवा म्हणजे का, तर जोगवा सगळ्यात आधी माता रेणुकेनं जमदग्नी ऋषी जे त्यांचे पत्नी होते त्यांच्या शापातून मुक्त व्हायसाठी मागितलं असं ऐकलं आहे मी। तर जोगवा म्हणजे हे भिक्षा मागून खाणे। तर कसं आहे, मेहनत करून 2 पैसे म्हणजे आपण जे काही कमवून आणतो ते तर प्रत्येक व्यक्ती करते आपल्या पोटासाठी, पण भिक्षा मागणं म्हणजे सर्वसंपन्न सगळं असून भिक्षा मागून आणणे हे सगळ्यांना म्हणजे कोणाकोणाला असं वाटते की कसं मागायचं। पण पहा, ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागून आणत होते आणि जेव्हा राम गुरु दीक्षा घ्यायला गेले, कृष्ण गुरु दीक्षा घ्यायला गेले, त्यावेळेस म्हणजे रामाने पहिल्यांदा आपल्या तिघी आईला चौघही भाऊंनी आपल्या तिघी आईला भिक्षा मागितली होती। एवढ्या राजमहालात जन्माला आले, भगवान होते, तरी म्हणजे त्यांनी भिक्षा मागितली। भगवान श्रीकृष्ण जे आपला परतपाल करतात, साक्षात नारायण आहेत, त्यांनी पण जेव्हा गुरुकुलात शिक्षा घेतली तेव्हा भिक्षा मागून आपल्या गुरुकडे आणत होते। तर ह्या जोगवा तोच एक प्रकार आहे आणि याचं खूप महत्त्व, कारण ह्या आईचा प्रसाद आहे। तर आता मी आपल्या घरून आली आहे, पहिलं घर। तर हे म्हणजे मी आदल्या दिवशी सांगून ठेवते 5 घरी की मी एवढ्या वाजता येईन म्हणून, त्या म्हणजे त्या समयानुसार सगळे तयारीत राहतात। तर आणि याच्या अर्धा तास आधी पण एक फोन लावून सांगते मी आता येत आहे म्हणून। तर ह्या काकूला मी सांगितलं, तर आल्यानंतर आवाज देते, मातेच्या कोणत्याही स्वरूपाचं नाव घेते, अंबाबाईचा जोगवा दे, रेणुकेचा जोगवा दे, मा भवानीचा जोगवा दे असं म्हणते। तर ह्या काकू आता आल्या आणि गुण आहे बाहेर, तर मला म्हणत आहे या आतमध्ये या म्हणून। पण कसं आहे, जोगवा कधीही म्हणजे दाराच्या बाहेरून मागितले जाते, त्याच्यामुळे घरात जाता येत नाही। तर मी म्हटलं इथंच उभी राहते, तुम्ही आणा। तर ते आता मला जोगवा देतील आणि जोगवा घेताना पण मी तिथं म्हणजे आईचा गजर करते थोडा जोगवा मागताना। तर आपलं मोबाईलवरून केव्हा ज्यांच्या घरी जाते ते आपल्या घरी गाणं जोगव्याचं लावून देते आणि त्याच्यावर मग मी थोडा नृत्य करते। पण छोट्या माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यात तुम्ही बघून घ्या, मी प्रत्येक घरी म्हणजे कसा म्हणजे नृत्य केला आहे जोगव्याचा। पण मोठ्या व्हिडिओमध्ये जरी मी आपलं गायकचे कोणी असं गाणं टाकलं तर त्याच्यावर येते कॉपीराईट। त्याच्यामुळे ह्या जोगव्याचं मी 5 घरचं ह्या मोठ्या व्हिडिओसाठी स्वतः गाणं म्हणून घेतलं आहे। आणि माझ्याकडे कोणी सोबतीला होतं नाही म्हणजे चाळ वगैरे असं वाजवणारं, त्याच्यामुळे मी असंच फक्त माईकमध्ये थोडं गाणं हे म्हणजे जोगव्याचं जे 5 कड्या आहे त्या मी एकटीनंच म्हणून घेतल्या आणि त्या 5 घरच्या जोगव्यामध्ये काय काय म्हटलं, कसं म्हटलं, कोणती कडी ते टाकली। पण शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे मी नाही म्हटलं होतं, ते मी गायकचा जो गाणं आहे म्हटलेलं किंवा दुसऱ्यांनी म्हटलेलं, तर त्याच्यावर म्हणजे मी तो नृत्य केला आहे। तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं पण असाल आणि नाही बघितलं तर तुम्ही ह्या चॅनलवरती बघून घ्या। तर आता ह्या पहिल्या घरापासून माझी सुरुवात झाली।
तर आता काकाला म्हणजे आग्रह करत आहे. काका टी व्ही पाहत होते, तर ते आपल्या घरच्या कपड्यावर होते नाईट कपडे, तर त्यांना म्हणत होत्या की ताई जोगव्याला आल्या तर तुम्ही या इकडे म्हणून. तर काका चेंज करून येत आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडा उशीर लागला. आणि त्या म्हणत आहे की बाहेर ऊन आहे, पायात चप्पल नाही तर चटके झोमत असतील, तुम्ही इकडे या किंवा मला पाय धुऊ द्या. तर मी म्हटलं नाही काकू, तुम्ही पाय वगैरे नका धुवू, फक्त मला हळद कुंकू द्या आणि जोगवा द्या. तर ते आल्या आता आरती वगैरे घेऊन सण. आणि आम्ही म्हणजे मी पण घरून जोगव्याच्या ताटामध्ये पहिले सुपारी आणि 1 रुपया ठेवला, घरचे तांदूळ आणि कणिक घेतली आणि हळदी कुंकवाचा करंडा ठेवला. कारण आपल्या घरचं हळद कुंकू जोगवा ज्यांच्या घरून आपण घेतो त्यांना द्यायचं, आणि ते आपल्या घरचं हळद कुंकू देतात. आणि जोगवा मागणारी बाई साक्षात म्हणजे देवीचं एक रूप असते, म्हणून त्यांची पूजा अर्चना पण करतात. तर हे पहा मी म्हणजे इथे गाणं म्हटलं. देबाई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा दे. आई अंबाबाई तुझी सिंदुराची मूर्ती, पायहरीवर लावल्या कापुराच्या ज्योती, आता जोगवा दे. देबाई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा तर अशा दे. प्रकारे मी स्वतः म्हणजे थोडं गाणं म्हणून याच्यात टाकलं आहे. पण ॲक्च्युअल म्हणजे मी हे व्हिडिओवर डान्स केला होता. ह्या डान्स नाही, नृत्य म्हणता येईल. तर काकूनी मला म्हणजे आधीच पॉलिथिनमध्ये काढून दिलं होतं, कारण जोगवा परडीमध्ये मागितल्या जाते, बासाची जी परडी असते. पण परडीचे काही नियम असतात, तर परडीचा नियम मी लावून नाही घेतली. कारण कसं आहे, मी जोगवा मागते, समोर चालून म्हणजे माझी सून पर जोगवा मागन हे माझं म्हणजे विश्वास आहे. कारण माझ्या घरात जी वळण मी लावली आहे देवपूजेची वगैरे सगळी, ते तिला लागणारच. कारण मी नेगेटिव्ह विचार कधी ठेवत नाही, पॉझिटिव्हच ठेवते. पण तरी परडीची सवय लावून घेणं म्हणजे बंधनकारक सारखं होते ते, म्हणून मी परडी नाही, मी हा कोपर नेते आणि काही पॉलिथिन ठेवून नेते. तर आता पहिलं घर झालं, आता मी दुसऱ्या घरी आले आणि 5 जातीचे किंवा 5 कुळाचे घरं पाहिजे. आता बऱ्याच लोकांना माहीत आहे मी जोगवा मागते, सगळ्या म्हणते ताई तुम्ही आमच्याकडे पण या, आमच्याकडे पण. कसं आहे, एवढे मोठे घरं मागणं म्हणजे मला एवढं म्हणजे खूप होते. मग त्याच्यामुळे म्हणजे पूर्ण वेळ पण जाते आणि ऊन असते, आणि एवढं म्हणजे पायदळ दूर घर आहे, तर पायदळ नाही जात मी, छोट्या गाडीवर मुलासोबत जाते. पण तिथे म्हणजे चप्पल वगैरे नाही नेत, तर कसं ऊन असल्यामुळे असं म्हणजे जाणवत नाही मला की पायाला चटके वगैरे असं लागत नाही. म्हणजे देवीची साक्षात ते शक्तीच एक प्रकारे येऊन जाते. पण 5 घराचा नेम म्हणजे कसं बरोबर होते, तर त्याच्यामुळे म्हणजे मी 5च घरं मागते. आणि आता यांच्याकडे पण खूप दिवसांनी 18-19 वर्षांनी यांच्याकडे बाळ आलं. त्या खूप दोघे पती पत्नी देवपूजा वगैरे देबाई करतात, तर दे यांच्याकडे पण जोगवा पहा. दे, आई अंबेचा जोगवा दे. देबाई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा दे. आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये जुबा, आई तुझ्या दर्शनाला बाळ तुझ्या उभा, आता जोगवा दे. देबाई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा. तर यांच्याकडे पण यांचं हे पहा बाळ आहे छोटंसं. तर भाऊ आज घरी नव्हते, तर ह्या दुसरं घर झालं माझं जोगव्याचं. आणि आता हे तिसरं घर, म्हणजे इथं पण किराणा दुकान आहे ह्या दादाचं, आणि ह्या वहिनी पण खूप छान. तर मी त्यांना आवाज दिला अंबाबाईचा जोगवा द्या, तर त्या पण आल्या. आणि 5 रंगाच्या डाळी, तांदूळ एवढं सारं मग वेगळ्या वेगळ्या पॉलिथिनमध्ये त्यांनी मला बांधून दिलं सगळं. तर हे तिसरं घर माझं जोगव्याचं. तर असं म्हणजे आणि छान वाटते, म्हणजे हौसेनं. आणि जोगवा मागताना विचार नाही करायचा कोण आपल्याला काय दिलं पाहिजे, फक्त 5 घरं देवीच्या नावावर मागायचे. आणि देणाऱ्यानं पण विचार नाही करायचा, जोगवा मागणारं गरीब असो किंवा मोठं असो, विचार करून किंवा तोंड पाहून असा जोगवा नाही द्यायचा. जे आपल्या मनापासून असलं तेच द्यायचं, मूठभर असो, 2 मुठी असो, 1 प्रकार असो किंवा 5 प्रकार असो, कितीही असो, पण मनापासून द्यायचं आणि विचार सारखा करायचा. तर
हे तिसरं घर आहे. आणि इथं ह्या वहिनीनं आता सगळं म्हणे मी सगळं कागजमध्ये वगैरे बांधून देते तुम्हाला वेगळं. तर असं मला आता कसं कोपऱ्यामध्ये बरोबर व्यवस्थित पुड्या बांधून ठेवून घेतल्या मी. आणि घरी गेल्यावर मग सगळं वेगळं काढून घेते. तर असे माझे हे 3 घरं झाले. आणि आधीपासून हे सगळं मी करते, त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही. आता कोणाकोणाला कसं इच्छा होते, पण त्यांना असं वाटते कसं मागायचं का असं, पण मला असं काही वाटत नाही. आणि हे मोठं कुंकू पण मी लावते, कारण देवीला कुंकू आवडते आणि देवीचं सहसा मोठं कुंकू असते, म्हणून मी हे कुंकू वलं करून मोठं लावते. तर यांच्याकडे पण मी आता जोगवा मागून गजर करते. तर बघा तुम्ही. दे बाई दे जोगवा दे, आई अंबेच्या जोगवा दे. आई अंबाबाई तुझ्या नाकात नथ, त्यातला मोती लाखात एक. आता जोगवा दे, दे बाई दे जोगवा दे, आई अंबेच्या जोगवा दे. आता हे 4थं घर हे आहे कापड दुकान. आणि हा दादा माझ्या गावाकडलाच होय. आणि महत्त्वाचं आमचा लोणारी कुणबी समाजचेच होय. यांना बहीण नाही आहे, तर यांनी मला बहीण मानलं आहे. तर 4थं घर यांचं. आता ह्या वहिनी पण आल्या जोगवा घेऊन, आणि ह्या म्हणतात की ताई पाय धुऊ दे. मी म्हटलं नाही, पाय नका धुऊ तुम्ही, तर तुम्ही फक्त आता हळद कुंकू द्या. तर आल्यात ह्या. आणि सगळे बरोबर मी टायमिंग देऊन ठेवते, ते आधारवर वाट पाहतात. तर त्यांच्याकडे आली मी. तर यांचं हे कापड दुकान आहे. आता इथं जोगवा घेतला मी. भाचा झोपून आहे छोटूसा, आणि भाची शाळेत गेली होती, पण ती पण मी निघत होती त्या वेळेवर येऊन गेली. तर इथं जोगवा घेतला मी. आता हे 4 घरं झाले. आणि प्रत्येक घरी आईच्या जोगवा मागून थोडं असं नृत्य मी केला. तर त्याचे परफेक्ट जे गाणं वाजते त्याच्यावर बरोबर ताल आहे, पण ते आता कसं आहे कॉपीराईट येते, त्याच्यामुळे मी मोठा व्हिडिओ असल्यामुळे ते थोडं मी म्हणून टाकलं आहे त्याच्यामध्ये. तर हे झाले आता माझे 4 घरं. तर आता असं ओवाळलं वगैरे, वहिनीने नमस्कार वगैरे केला. आणि भाऊ पण घरीच आहे, भाऊ पण नमस्कार वगैरे भाऊनी पण केला. दे बाई दे जोगवा दे, आई अंबेच्या जोगवा दे. दे बाई दे जोगवा दे, आई अंबेच्या जोगवा दे. आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये माळ, दर्शनाला आला तुझ्या नवसाचा गड. आता जोगवा दे, दे बाई दे जोगवा दे, आई अंबेच्या जोगवा दे. तर हे माझे मानलेले भाऊ आणि वहिनी आहे. आणि भाची पण मला खूप जीव लावते. तर अनायस तिची बस आली, ती येऊन गेली शाळेतून, तर तिच्या पण माझ्यासोबत एक फोटो घेऊन घेतला मी. तर आता इथून चालली मी 5वं घर. तर 5वं घर माझ्या शेजारचं आहे, पण माझी शेजारीण गावाला गेली होती, घरी नव्हती, ती आजच आली. त्याच्यामुळे तिचं घर मी 5वं घेतलं. नाही तर सुरुवात तिच्या घरापासूनच करते. ते पण दोघंही जॉब करतात, पण माझ्या जोगव्याच्या वेळेला घरी राहतात बरोबर. पण ह्या वेळेला काल गावाला गेले होते सगाईसाठी, तर आजच आले. त्याच्यामुळे तिचा फोन आला होता मला, कारण मी येते काकू म्हणून ह्या वेळेला. तर म्हणून मग आधी 4 घरं हटपून मग 5वं घर मी तिचं घेतलं. तर तो छोटूसा भाचा आहे आमचा, मला आत्या म्हणते. तर हे 5वं घर माझं. इथून पण मी जोगवा घेतली. आणि
तर असे झाले माझे हे जोगव्याचे 5 घरं. दे बाई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा दे. दे बाई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा दे. आई अंबाबाई तुला कडे आणि तोडे, तुझ्या प्रसादाला आणले पेढे, आता जोगवा दे. आता घरी आली मी, पूर्ण 5 घरचा जोगवा घेऊन मी घरी आली. आणि माझं देवघर आता वरती आहे, म्हणजे 2nd फ्लोअरला. कारण खाली म्हणजे देवघर मला मोठं पाहिजे होतं आणि खाली एवढी म्हणजे मोठी रूम शक्य नव्हतं आणि ते पण ईशान्येमध्ये पाहिजे होतं. त्याच्यामुळे मी देवघर वरती घेतली आहे. तर हे माझं देवघर आहे. इथं आहे सगळ्या देवांच्या मूर्ती, फोटो आणि इथं आहे माझी तुळजाभवानी समोर ह्या जोगवा मी आणून ठेवला. आणि प्रत्येक घरचा आता वेगळ्या वेगळ्या भांडे सगळं काढून घेते मी, म्हणजे कणकीमध्ये कणिक. तर आणि पहा म्हणजे हे 4 घरून मला एवढा जोगवा मिळाला की आम्ही चौघे, म्हणजे आता मुलगी तर इथं नाही आहे, पण चौघे म्हणजे आम्ही 4 दिवस दोन्ही टाईमला होते. एवढं मोठा म्हणजे मला आईचा हा प्रसाद मिळाला. जोगवा म्हणजे आईचा प्रसाद. आणि ह्या प्रसाद म्हणजे कसं कोणाला द्यायचं नाही, घरी बनवून आपणच स्वतः खायचं, घरचे लोक सगळे. तर वाया नाही घालवायचं, म्हणजे असं शिळं वगैरे करून फेकायचं वगैरे नाही. आणि म्हणजे ह्या प्रसाद आहे आईच्या, त्याच्यामुळे याचं म्हणजे मान चांगल्याने करायचा. तर ही कणिक, हे तांदूळ मी सगळं काढली. आणि डाळी पण तुरीची डाळ, मसूरची डाळ, उडदाची डाळ आणि मुंगाची डाळ होती. तर मग मी तुरीची डाळ आणि मुंगाची डाळ वगैरे आणि मसूरची ही एकत्र करून घेतली, कारण डाळ भाजीसाठी म्हणजे मिक्स डाळ छान लागते. तर अशी केव्हा एकत्र केलेली डाळ पण छान वाटते, त्याच्यामुळे मी ह्या 2-3 डाळी एकत्र करून घेतल्या. तर असं प्रत्येक भांड्यात वेगळं वेगळं सगळं काढून घेतलं मी. आणि हे आता मी 2-4 दिवस म्हणजे ह्या प्रसाद घरी बनवून आम्ही सगळेजणं खाऊ. आणि हे पहा, ते प्रेसवाले भाऊ जे म्हटलं मी, दुसऱ्या नंबरचं जे घर, त्या ताईनी वांगं, टमाटर, कांदा, हिरवी मिरची हे पण दिलं. तर कांदा तर मी नवरात्रात नाही वापरणार नंतर, कारण तसं मी कांदा सहसा टाकत नाही भाजीत, कधीच टाकते. पण म्हणजे नवरात्रामध्ये तर नाहीच टाकत. पण हे वांगं, टमाटर, मिरची हे, आणि त्यांनी तेल पण दिलं. तर हेच मी तडका द्यायसाठी घेईन. आणि हे आहे सगळे मूग. तर त्या किराण्यावाल्या वहिनीने मूग दिले होते आणि माझ्या शेजारींनी पण. तर याचं उसळ बनवून घेईन. हे मूग एकत्र करून घेते दोन्ही घरचे. आणि पहिलं घर जिचकार काकूनी गेल्या वर्षी मला केळं दिले होते आणि ह्या वर्षी मला अंगूर पण दिले त्यांनी. डाळ, तांदूळ, बेसन आणि त्याच्यासोबत फळ पण देते त्या. तर हे अंगूर दिले. आज माझा उपवास पण सोमवार, त्याच्यामुळे मला होते हे फराळाला. आणि किराण्यावाल्या वहिनीनं उडद डाळ पण दिली होती 5 डाळीमध्ये. तर उडद डाळ मी नवरात्रीच्या नंतर कामात आणन, कारण नवरात्रीत उडद डाळ नाही बनवणार. तर असं सगळं मी वेगळं वेगळं काढून घेतलं. जिचकार काकूनी बेसन पण दिलं, साखर पण दिली. तर हे पण मी थोडं वेगळं वेगळं काढून घेते. आणि त्या 2 नंबरचं जे घर होतं प्रेसवाल्या ताई, त्यांनी तर हळद, मीठ, तिखट, रवा हे पण सगळं दिलं आहे. तर हे पण मी वेगळं वेगळं काढून घेतलं. तर दुसऱ्या नंबरच्या घरची जे प्रेसवाली ताई, आम्ही त्यांना प्रेसवाली ताई म्हणतो, कारण त्यांच्याकडे प्रेसला कपडे नेऊन देते ना, लहान मुलीची जी आई होती.
तर तिनं हळद, तिखट, मीठ सगळं, तर ते पण मी वेगळं वेगळं काढून घेतलं. आणि कोणी कोणी परडीमध्ये आपल्या जोगवा मागताना देवीची फोटो पण ठेवतात, पण मी नाही ठेवली, कारण सगळ्या फोटो मी माझी स्थिर पूजा ठेवली आहे देवांची, त्याच्यामुळे ते फोटो वगैरे नाही नेली होती. तर पहा, हे सगळं मी म्हणजे वेगळं वेगळं काढून घेतलं. हे बघा तुम्ही किती सारं म्हणजे मला आईचा हा प्रसाद भेटलेला आहे. तर अशा पद्धतीनं. आणि जोगवा कसा आहे म्हणजे कोणी कोणी म्हणजे असं नवसाचं पण असते, कोणी कबूल करतात, तर असा पण असते असं ऐकलं आहे मी. तर हे खास करून मी तुम्हाला सांगते. आणि असं हौसीनं पण मागायचा. आणि माझ्या मनात असं आलं होतं, म्हणजे ह्या वर्षीच नाही, यूट्यूब चॅनल आहे म्हणून ह्या वर्षी मी यूट्यूबवर हा व्हिडिओ टाकत आहे. पण गेल्या वर्षी यूट्यूब नाही होतं माझं. तर मी म्हणजे असं टाकली होती स्टेटसला, पण एवढा मोठा व्हिडिओ नाही टाकली होती. तर यूट्यूब चॅनल असल्यामुळे आता मी हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहे. तर पहा, आपल्या गावखेड्यामध्ये म्हणजे हे पद्धत आहे, शहरात पण आहे, पण सहसा म्हणजे गावात मी आधीपासून पाहिलेलं होतं. आणि हे देवाधर्माचं जे काही आहे याच्यात मी म्हणजे लाजत नाही, काही नाही. मला म्हणजे हौस असते ते मी करते. मी विचार नाही करत कोणाच्या बोलण्याचा कायचा. तर असं झालं माझं हे जोगवा वगैरे. आणि उद्या जाईन मी. मातामाय मरामायची वटी भरतात चैत्र महिन्यामध्ये, देवीचे दिवस रूपच आहे त्या. तर उष्णता वाढते आणि मातामाय मरामाय कसं शीतलताचे प्रतीक आहे. तर मी उद्या त्यांची वटी भरायला जाईन. इथंच माझ्या घराजवळ बंजारा माताचं मंदिर आहे, तिथेच माझी मातामाय मरामाय आहे. तो व्हिडिओ मी उद्या टाकन. आणि त्यांची पण म्हणजे इथं स्थापना झाली आणि त्याच्या आधी म्हणजे कसं काय घडलं मी ते पण तुम्हाला सांगेन. तो व्हिडिओ मी उद्या शेअर करेन. आणि हे जे पदार्थ मी याच्यातले काढले पॉलिथिनमधले, ह्या पॉलिथिन पण चांगल्या धुवून ते पाणी मी झाडाला टाकेन, म्हणजे थोडासाही प्रसाद माझ्या आईचा असा वाया नाही गेला पाहिजे. तर एवढं माझे जपून. तर पहा, असा मागितला मी जोगवा. तुम्ही पण कोणी कसा मागता, काय त्याचं मागचं कारण असं वगैरे तुम्ही पण मला सांगा. तर जोगवा मागितला आणि आज माझा सोमवार आहे, अजून म्हणजे मी उपास सोडला नाही. तर आता म्हणजे 2:30-3 वाजले जवळपास. तर उपास सोडून देईन मी संध्याकाळचा. आज सोमवार सोडते. आणि हे पहा, काही काही म्हणजे मला दक्षिणा पण दिली होती जोगव्यावर 2 घरून. तर झालं आता चेंज करते म्हटलं. तेवढ्यात आमची हे लाडोबा आली. छोटीशी होती बिचारी, तेव्हापासून माझ्या घरी अशी लाडाने येते आणि उभी राहते, आवाज देते दारातून. तर हिचा नैवेद्य तयार होता. पहिली पोळी मी तिची काढते, दुसरी आपल्या सासू सासऱ्याची. त्या दोन्ही पोळ्या मी तिला, कधी कोणती काय येते, कधी कोणती, पण नित्यनेमानं सहसा ही येते. आणि एवढी मोठी झाली, लहान असताना माझ्या पोरांसारखी म्हणजे अशी लाडीगोडी लावे, आता पण तशीच करते एवढी मोठी झाली तरी. मला पण खूप लाड येते. फक्त ही पाणी फिरताना थोडीशी अशी हे होते, नाहीतर तिला म्हणजे असं खालून हात वगैरे फिरला तर छान उभी राहते. अशी आहे आमची लाडोबा, ही गौमाता आपली. तर पहा, आपण म्हणजे शहरात आहो, गावाकडे गाई वगैरे आहे घरी. तर पण शहरात म्हणजे शक्य नाही. आणि आल्या इथं कशा म्हणजे कोणी गाय कशी असते, काही भीती वाटते. पण ह्या ज्या माझ्याकडे नेहमी येतात ना, यांचं मला माहीत आहे. ह्या म्हणजे बरोबर थांबतात बिचाऱ्या, नैवेद्य खाल्ल्या का चालल्या जाते. आपण घरात असलो तर आवाज देतात. अशा आमच्या ह्या गौमाता आहे. तर असा मी हा व्हिडिओ टाकला. तुम्हाला कसा वाटला सांगा. आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि म्हणजे उद्याला पण मी व्हिडिओ टाकते मातामायचा. तर तो पण मी शेअर करेन, तो पण तुम्ही बघा. आणि माझे शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ जे आहे ते शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन पहा तुम्ही. आणि मोठ्या व्हिडिओमध्ये बरेचसे व्हिडिओ म्हणजे माझे असेच आहे की ज्याच्यात खूप काही चांगली म्हणजे परफेक्ट जाणकारी मला जे आहे तेच टाकते मी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर पुन्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय माता दी.